नमस्कार मंडळी. हिंद केसरी 555. मी संदीप डोंबाळे सर, एक कुस्तीप्रेमी. आज आपण आलो आहोत केरूळ तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी. भव्य दिव्य असं कुस्त्यांचं मैदान आहे लक्ष्मी आई यात्रेनिमित्त. तर माझ्यासोबत आहेत मुंबईचा शीर्षकर, खूप मोठा यूट्यूब चॅनल आहे त्यांचं, पण त्यांनी तर रात्रीच निघालेत ते सकाळी 6 वाजता आणि सकाळी पोहोचलेत. तर मला ह्या मैदानाबद्दल तुम्हाला काय यावं असं वाटतं? मंडळी नमस्कार. हे मैदान जे आहे ते मला जास्त औत्सुक्याचं का वाटलं, एक तर ऑफ सीझन आहे, ज्या काळामध्ये मैदानं मिळत नाहीत, आणि त्यातल्या त्यात गावचं हे तिसरं मैदान आहे. आणि एक नाविन्य असं जो कुस्ती क्षेत्रातला एक कुस्तीप्रेमींच्या डोळ्यातला ताईत, गळ्यातला ताईत, आणि जी कुस्ती बघायला डोळे आसुसलेले असतात, तो महान भारत केसरी, रुस्तमे हिंद, महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांची यावर्षी माननीय जमीर शेख यांनी जी कुस्ती आयोजन केलेलं आहे 2,51,000 रुपयांवर, ती पाहण्याचं भाग्य मला इथं लाभेल. म्हणून एवढा लांबचा प्रवास करून रात्रीच निघालो, कारण सकाळी निघालो असतो तर पोहोचलो नसतो आतापर्यंत. आणि साधारणपणे 6-7 तासांचा प्रवास डायरेक्ट गाडी मिळाली. त्यातल्या त्यात बारामती, इंदापूर हा जो काही भाग गाजवणारा छोट्यातला मोठा पैलवान अभंग, त्याची पण आपल्याकडे बरेच दिवस आपल्या चॅनलवरती कुस्ती मिळालेली नव्हती, ती पण आपल्याला मिळेल. आणखीन खूप काही असं चान्स बोलावं असं वाटतं. पैलवान, तुमचा थोडासा परिचय द्या मला. माझं नाव आयन शेख. पूर्ण नाव सांगा तुमचं. आयन जमीर शेख. तुमच्या वडिलांनी एक कुस्ती घेतली, म्हणजे तुम्हीच कुस्ती घेतली 1 नंबरची. हा. मला हे पैलवान क्षेत्राबद्दल काय वाटतं? पहिल्या क्षेत्राबद्दल आता गावात तर कुठं ते जिल्ह्यात पण नव्हतं कुठं आले सिकंदर, त्यामुळे बोलायचं आता. केले प्रयत्न, झालं सक्सेस. तुम्ही कुस्ती खेळलाय? नाही, अजून नाही. कुस्तीबद्दल तुमचं प्रेम कसं आहे? एकदम प्रेम आहे ना. आता तब्येतीचा परिचय म्हणजे आमची जेम फेम चालू आहे सगळं. हा, बघू तालमीत पण जाऊ, सध्या चालले. कुस्तीची आवड कशी तयार झाली? आवड म्हणजे आता तब्येतीची आवड आहे पहिल्यापासून मला. पहिलवानकीची, तालमीची आवड आहे. तालमीची आवड आहे. कधीपासून मुहूर्त कधीपासून लागेल आपल्याला कुस्तीला? कुस्तीला बघू आता. पाहिजे होती. करू 100% करू. अजून टाइम आहे भरपूर थोडा. बाजूलाच लहान पैलवान बसलेला आहे. किती वर्ष झाली आपण? किती वर्षांपासून चालू आहे कुस्ती? 3 वर्षांपासून चालू आहे. आणि खूप छान बोललेत. 1 नंबरची कुस्ती घेतली गेली आहे सिकंदर शेख, रुस्तमे हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, आणि सगळ्यांच्या महाराष्ट्राचा लाडका पैलवान. तर त्यांचे चिरंजीव आहेत. खूप छान बोलले. हे मैदान, तुम्हाला काय वाटतं हे मैदानाबद्दल? हे मैदान 3 वर्ष झालं आम्ही बरेच बंधू साबळे, शरद राणे, आणि कल्याण कसाब, आणि संपूर्ण केरूळ ग्रामस्थ. हा, केरूळ ग्राम ते आले माझ्याकडं, आमच्याकडं. ते बोलले ही माऊलीची कुस्ती 2 नंबरची लावा तुम्ही. मी बोललो चालतंय, अडचण नाही. तर गेल्या वर्षी जमीर शेटनी शेवटची कुस्ती लावली होती, माऊली जमदाडे. ते म्हणले 2 नंबरला आपण माऊलीची कुस्ती तुमच्या नावावर. चालतंय म्हणलं, काय अडचण नाही. तुम्ही म्हणता तसं काय अडचण नाही. 1,51,000ला बनली. आणि 1 नंबरची कुस्ती? 1 नंबरची 2,51,000ची कुस्ती. त्यांना कमीत नाही, बक्षिसांना कमी नाही. आणि फक्त 1 आणि 2 नंबरच्याच कुस्त्यांचा आपण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आपल्याला भरपूर कुस्त्या बघायला मिळतील कुस्त्या आपल्याला. आणि अक्षरशः मन मुराद आनंद कुस्तीप्रेमी घेणार आहेत आज. नक्कीच. भावी पैलवानांनी खूप कंट्रोल केले हसण्यावरती. एकदा हसून घ्या, आणि हसलंही पाहिजे. नाही, त्यांनी हसलं पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. असाच हे वारसा पुढे चालावा हेच आमच्याकडून इच्छा. चालतंय.